तुम्हाला माहीत आहे का, राष्ट्रीय सेवक संघ म्हणजे RSS कधी आणि का स्थापन झाला? चला जाणून घेऊया या संघटनेचा ऐतिहासिक प्रवास. 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथे डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार यांनी RSSची स्थापना केली. उद्देश होता हिंदू समाजात एकता, शिस्त आणि राष्ट्रभक्ती निर्माण करणे. ब्रिटिश काळात समाजात विभागणी होती. हेडगेवार यांना वाटलं संघटित समाज म्हणजे मजबूत भारत. थोड्याच काळात संघाच्या शाखा महाराष्ट्रभर पसरल्या. स्वातंत्र्यानंतर RSSने शिक्षण, सेवा, संस्कृती आणि सामाजिक एकतेसाठी कार्य सुरू ठेवले. RSS ही जागतिक सर्वात मोठी स्वयंसेवक संघटना आहे. डॉक्टर हेडगेवारांचं स्वप्न अजूनही जिवंत आहे. एक संघ, जागृत आणि स्वाभिमानी भारत, अशी होती संघाची स्थापना, राष्ट्र निर्मितीचा पाया.